संमेलनाचे आयोजक आमचे स्नेही अभिजित देशमुख, ज्यांचं उद्घाटकीय भाषण तुम्ही आताच ऐकलं, व्यासपीठावरील सर्व मान्यवर असं आपण म्हणूया. साधारणतः 11:30 वाजून गेलेले आहेत, म्हणजे उद्घाटन कार्यक्रमाची वेळ आता संपलेली आहे. पण तरीही अगदी थोडक्यामध्ये तुमच्यासमोर काही बोलणं अपरिहार्य आहे. हे बोलण्यापूर्वी या संपूर्ण सभा मंडपामध्ये 3 व्यक्ती अशा हजर आहेत की ज्यांनी मला मराठी शिकवलं. ते आमचे गुरुवर्य मदन हजेरी सर इथं उपस्थित आहेत. याबरोबर ज्यांनी बाहेर साहित्य संस्कृती मंडळाचा उत्तम स्टॉल पुस्तकांचा लावलेला आहे ते कांबळे साहेब उपस्थित आहेत. आणि आपण सतत अभिजित हेगसेटे यांचं नाव घेत असलो तरी हे सगळं सांभाळत असताना मॅडम जी धावपळ करता आहेत त्यांचा उल्लेख इथं आवर्जून करणं गरजेचं आहे. मित्रहो, कोकणाचा आणि मराठी साहित्याचा संबंध काय, अशा पद्धतीनं अनेक वक्त्यांनी आपापली म्हणणं मांडली. पण असा एक प्रश्न तुम्ही उपस्थित करून बघा की मराठी साहित्यातून समजा कोकण वजा केला तर उरतं काय? म्हणजे मराठी साहित्यामधल्या सगळ्या कोकण मधल्या लेखकांची नावं जर आपण बाजूला केली तर फक्त भाऊ उपाध्ये आणि गंगाधर गाडगीळ हे मुंबईत राहतात, उरतात. आणि पुण्यामध्ये एक दुसरं नाव उरतं. इतकं या संपूर्ण प्रदेशानं मराठी साहित्याच्या जडणघडणीमध्ये योगदान दिलं. म्हणजे अगदी तुंबाडच्या खोत पासून आणि त्याच्याही आधी टिळकांच्या पर्यंत जे ज्यांचं नाव घेतल्याशिवाय आपण पुढेही जाऊ शकत नाही अशा साने गुरुजींनी खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, म्हणजे जी ओळ आज सतत म्हटली जाते आणि म्हटली पाहिजे, त्या गुरुजींनी ज्या संपूर्ण भारतीय साहित्याला वेगळं वळण दिलं ते गुरुजी कोकणातले. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख आपण नेहमी करतो, त्यांच्या संपूर्ण कार्याचा गौरव करतो, यांच्या हातामध्ये पहिल्यांदा बुद्ध चरित्र ज्यांनी दिलं ते कृष्णराव अर्जुन केळुस्कर हे या परिसरातले. किंवा नव्या मनुचा नव्या दमाचा ही कविता लगेच तुम्ही पुढे म्हणायला लागाल. त्या केशवसुतांनी अंत्यजाच्या मुलाचा पहिला प्रश्न ही कविता लिहून इथल्या पददलितांचा आवाज मराठी साहित्यामध्ये आणलेला होता. म्हणजे किती नावं घ्यावी की दुःख ना आनंद ही आणि अंत ना आरंभ ही, नाव आहे चाललेली कालही आणि आजही, असं नक्षत्राचं देणं देणारे अतिप्रभू. किंवा ज्यांचा उल्लेख देव वाटकरांनी केला ते आदरणीय वसंत सावंत सर, जहाज सारखी अप्रतिम कथा लिहिणारे बाळकृष्ण वी प्रभुदेसाई, डोके फूट सारखी कादंबरी लिहिणारा दिवाकर कांबळे, नावं घ्यायची म्हटले तर अख्ख्या मराठी साहित्याचा इतिहासच मला पुन्हा तुम्हाला सांगावा लागेल. इतकं या परिसराचं मराठी साहित्यावर ऋण आहे. म्हणजे इथं जो जो लेखक जो जो कवी तुम्ही ज्याचं नाव घ्याल त्याचं मूळ तुम्हाला कोकणात दिसेल. म्हणजे जयंत पवार सारखा सशक्त कथाकार, नाटक. आता जयवंत दळवींचं नाव घेतल्याशिवाय आपण कुठं कसं जाणार? मधु मंगेश कर्णिकांचं नाव तर आपण घेतोच, पण या परिसरामध्ये इतकी उत्तुंग व्यक्तिमत्व झाली की ज्यांनी मराठी साहित्याचा इतिहास भरघोस केला, संपन्न केला. हे
इथंच थांबलेलं नाही. आज सर्वदूर कोकणाच्या परिसरामध्ये अजय कांडसारखा नवी कविता लिहितोय. ज्ञानदा आसोलकर सारखी मुलगी राजापुरामध्ये राहून बाल साहित्याचं संपूर्ण जे विश्व आहे ते समृद्ध करते. प्रवीण बांदेकर सारखा कवी आणि कादंबरीकार कोकणातल्या समस्या आपल्या कादंबरीत मांडतो. म्हणजे कोकण किती पद्धतीनं या मराठी साहित्याला पेलतोय. म्हणजे मराठी साहित्याचा इतिहास मला लिहायचा झाला तर तो कोकणाचाच इतिहास करतो. ते सगळे मेजर रायटर्स जे सगळे मोठे लेखक जे हे सगळे मोठे लेखक कोकणाने लिहिले आणि त्या सगळ्या कोकणाच्या पार्श्वभूमीवर या नवनिर्माण हे साहित्य संमेलन घेतले. मित्रहो, आपल्या संमेलनाच्या उद्घाटकांनी सांगितलं की संमेलन घेणं किती अडचणीचं आहे. किंवा जय वाटकरने सांगितलं की हे कशासाठी आहे, किंवा आमच्या शिरसाटाने नकळत साहित्याची व्याख्या केली. हे सगळं खरं आहे, पण हे सगळं करत असताना आपण नेहमी मराठीविषयी फार गौरवानं बोलतो. म्हणजे यावर्षी तर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर जिकडं तिकडं कौतुकच कौतुक की आमची मराठी अभिजात झाली. काय झालं अभिजात झाली म्हणजे या अभिजात होण्यामुळे मराठीत काय फरक पडणार आहे. म्हणजे मराठीला अभिजात दर्जा मिळाला, पण मराठीची अवस्था आपण काय करून टाकली. म्हणजे तुम्ही असं पहा की मराठी आपण हद्दपार करण्याचं चंग बांधलेलं आहे. सगळे इथं असणाऱ्या बहुतेकांची मुलं ही एक तर सेमीला असतील किंवा इंग्रजी माध्यमाला असतील आणि हेच गळे काढून सांगणार की मराठी मरते आहे. का मरणार नाही. म्हणजे अख्ख्या संपूर्ण मराठीच्या मृत्यूला म्हणजे ती मरणार नाहीच. जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये श्रमिक जिवंत आहे तोपर्यंत मराठीला मरण नाही. पण आपण मराठीचे मारेकरी आहोत हे एकदा मान्य करूया. प्रत्येक जण मराठीला मारण्याचा जेवढा जमेल तेवढा प्रयत्न करतो. काय करतो आहोत आपण. बघा तुम्ही, जुना माणूस बोलताना दोन वाक्य बोलला की एक वाक्य प्रचाराने एक म्हण वापरतोच. म्हणजे हौसण आली, भेटायला आली, तिला लावलं लोटायला, असं सरळ स्टेजवरचा माणूस कधीतरी म्हणत जायचा. आपल्या आजच्या बोलण्यामध्ये म्हणी किती आहेत आणि वाक्यप्रचार किती आहेत. एकदा कधीतरी स्वतःला प्रश्न विचारून पहा की मी मराठी बोलतोय, मी मराठीमध्ये संवाद साधतो, पण माझ्यामध्ये एकही म्हण कधी संवादात दिवसभरात येत नाही. दिवसभरामध्ये एकही वाक्यप्रचार मी वापरत नाही आणि म्हणे मी मराठी बोलतो. काय मराठी बोलतो. एक लोककथा कधी सांगता येत नाही, एक लोकगीत म्हणता येत नाही. म्हणजे इतके सारे आपण मराठीला दैनंदिन व्यवहारातून गायब करत चाललेलो आणि हे गायब करत असताना अनेक गोष्टींचं कौतुक होतं, पण आपल्याला वाचता सुद्धा येत नाही. हे वास्तव आहे. म्हणजे वाचणारी माणसं शोधणं हेच पुढे आजचं बॅटरी लावून करायचं काम आहे. ते कोण वाचतं. वाचण्यासाठी अभ्यासक्रम असायला पाहिजे, ही कुठलीही आपली व्यवस्था मान्य करत नाही. त्याचा परिणाम काय आहे. एक शरद पवारांसारखा नेता अपवाद सोडला तर एकही महाराष्ट्रातला नेता वाचत नाही, तो पुस्तकच वाचत. आता
नाही त्याच्याकडनं सुसंस्कृत वर्तनाचं तुम्ही कसं काही अपेक्षा करणार? अगदी या नियमाला अपवाद एका दुसरा असेल, पण बहुसंख्यानं काहीही वाचनाचं भाषेचं काहीही पडलेलं. याचा परिणाम असा आहे की हेच लोक शब्द बर्बाद करतायत. म्हणजे अलीकडच्या राजकारण्यांनी बाद केलेला शब्द म्हणजे विकास. म्हणजे कुठल्याही नेत्यानं विकास हा शब्द उच्चारला की आपल्याला खो 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 हसू येतं. निष्ठा, निष्ठा म्हटलं की लोटपोट हसायलाच येतं. काय बदनाम करून शब्द हद्दपार करतात हे लोक. आणि या सगळ्याचा परिणाम एकूण मराठीच्या अवस्थेवर होतोय. काय अवस्था करून टाकली मराठीची? सगळ्या मराठी शाळा बंद पडत चालले. अतिशय राबणारे प्राथमिक शिक्षक आहेत, प्रामाणिक प्राथमिक शिक्षक आहेत, प्रयोगशील प्राथमिक शिक्षक आहेत, पण सगळे अधिकारी भ्रष्ट आहेत. म्हणजे त्यांनी शिक्षणाचा उकिरडा करून टाकला. आणि हेच आम्हाला तत्वज्ञान सांगतात की मराठीचं असं असं होत आहे. तू पहिलं पैसे घ्यायचं बंद कर म्हणजे मराठीचं भलं होईल. काय हायस्कूलचं आहे, काय महाविद्यालय ओस पडलेली आहे. म्हणजे हेडशेट्टे सरांनी तुम्हाला सक्तीनं का असे नाही तर बसवलं हे बरं झालं. पण एकूण महाविद्यालयाची उपस्थिती शून्याकडे वाटचाल करते आणि आम्ही मराठीचा जय जयकार करतो. वाचनाला सापडत नाही, मराठी माध्यमाची शाळा बंद पडते, एक चांगला कुलगुरू नेमला जात नाही. काय वाईट अवस्था आहे बा. एक चांगला प्राचार्य नेमला जात नाही. म्हणजे आमचे विनय हर्डीकर कधीतरी म्हणतात की सुमारांची सद्दी निकृष्ट आणि बुजरेगिरी करणाऱ्यांना चांगल्या खुर्च्या आहेत. कसं मराठी वाढवायचं? या सगळ्यामध्ये आपल्या हळूहळू जीवन कसं बेरस होत चाललंय बा. आपल्याकडे विनोदी लिहिणारे लेखक सापडतील का? म्हणजे फक्त एक दुसरा तानसाळेंसारखा एखादा लेखक किंवा रवींद्र तांबोळी सारखा एखादा लेखक सोडला तर विनोदी लिहिणारा माणूसच सापडत नाही. आपल्या जगण्यातला विनोद संपून गेला. म्हणजे आपण खळखळून हसलो असा दिवसातला क्षण आठवा. विनोद संपून जाणं हे जगणं उद्ध्वस्त करण्यातलं प्रकरण. माणसं हसायलाच तयार नाही. खळखळून माणसं हसावी अशी ठिकाणं उरली नाहीत, असा लेखक उरला नाही. आता आपण हसतो ते राजकारण्यांच्या उड्यांवर असतो. अरे काय किती वाईट परिस्थिती आणून ठेवली भाषेला, भाषेतल्या लेखनाला. लहान मुलासाठी लिहिणारा लेखक सापडू नये. आमचे हजेरी सर एक लिहितात आणि राजापूरची ज्ञानदा असोलकर एक लिहिते. चांगलं मुलांच्या समोर पुस्तक येत नाही आणि आपण म्हणतो मुलांनी वाचलं पाहिजे. काय वाचणार? आणि ही मुलं या नव्या तंत्रज्ञानाच्या मोबाईल मध्ये आणि टीव्ही मध्ये जर अडकली असतील तर त्याला जबाबदार आपण आहोत. म्हणजे बाप रील स्क्रोल करत बसणार आणि मुलाला सांगणार मोबाईल बघू नको रे. म्हणजे झक मारणार पहिल्यांदा हा आणि मुलाला सांगणार की तू मोबाईल बघू नको. हा आयुष्यात कधी पुस्तक हातात घेणार नाही आणि मुलाला सांगणार वाचलं पाहिजे. कुठल्या नोकरदाराच्या घरात पुस्तक आहे? तुम्ही कधीतरी या नोकरदारांचे बंगले फ्लॅट बघा. त्यांच्या हॉलमध्ये अशी प्रचंड सुशोभित ठरलेली अनेक वस्तू असतील
येईल पण तिथं पुस्तक नाही सापडणार. यांच्या घरातली सगळी कपाट साड्याने भरलेली असतील पण इथं एखादं पुस्तक नाही सापडणार. आणि यांचं म्हणणं काय, वाचन वाढलं पाहिजे. कुणी वाढवायचं? अत्यंत विदारकतेला आपण कारण आहोत आणि आपण म्हणायचं की मराठी ज्ञान भाषा झाली पाहिजे. कसं होईल? जिथल्या मराठी शाळा बंद पडत आहेत, जिथली महाविद्यालय ओस पडली आहेत, काय काय निर्णय घेतात आपले लोक. पहिलीपासून इंग्रजी किती वर्ष झाली? 15-20 वर्ष होत आली. आता कोणी रिव्ह्यू घेतला का? हा कोण शिक्षक तज्ञ होता की ज्यानं सांगितलं पहिलीपासून इंग्रजी शिकवा? त्याचे परिणाम काय? आता हे हिंदी शिकवायला निघालेले. म्हणजे मराठीच्या यच्चयावतपणे गळा घोटण्यामध्ये आपण सगळे सहभागी आहोत. कुणालाही इथं बाजूला ठेवता येत नाही. मित्रांनो, आपल्याला मराठी भाषा जर ज्ञानभाषा करायची असेल, साहित्य संमेलनाचे उपाध्यक्ष आहेत, सदस्य आहेत, तुम्ही अशी संमेलनं घेऊन 4-5 लाख वाटण्यापेक्षा 1 लाख एका अनुवादकाला द्या की या वर्षीचं फिजिक्सचा नोबेल प्राइज या ग्रंथाला मिळालेला आहे. हा ग्रंथ ताबडतोब मराठीत असतो. 1 लाख रुपये. या वर्षी ही कलाकृती नोबेल विजेती आहे ती दुसऱ्या महिन्यात मराठीत आली पाहिजे. असं एक संमेलन घेऊन 5 लाख उधळताना 5 चांगले जागतिक कीर्तीचे ज्ञानग्रंथ आपण मराठीत आणले तर मराठी ज्ञानभाषा होण्याची शक्यता आहे. साहित्य संमेलन होऊ नयेत असं मी अजिबात म्हणत नाही, झाली पाहिजे, पण ती लोकांनी आपापल्या पदरच्या पैशातून केली पाहिजे. गावची नव्या पाण्याची यात्रा कधी सरकारनं अनुदान देऊन केलेली बघितलंय. सगळे गावकरी जमतात, आपापलं कोंबडं कापतात, नव्या पाण्याची यात्रा करतात. आपल्या भाषेचा गौरव करण्यासाठी लोकांनी पुढे आलं पाहिजे. सरकारनं आपल्या भाषेमध्ये जगभरातलं नवं ज्ञान कसं येईल, म्हणजे साधं गणित आपण चांगलं मराठीतून शिकवू शकत नाही, आपण विज्ञान मराठीतून शिकवू शकत नाही, आपण कॉमर्स मराठीतून शिकवू शकत नाही, आपण वैद्यकशास्त्र मराठीतून अजिबात शिकवत नाही, कारण आमच्याकडे उपलब्धीच नाही. म्हणजे नवे ग्रंथ मराठीमध्ये जितके जगातले आपण आणू तितकं मराठी ही ज्ञानभाषा होण्याची शक्यता आहे आणि मग मराठी विषयी गळ काढण्याची कुणाला गरज पडणार नाही. मित्र हो, या अनुदान महामंडळाची स्थापना आमचे उपाध्यक्ष जर करू शकले, म्हणजे या रत्नागिरीमध्ये अवधूत डोंगरे नावाचा एक मोठा अनुवादक राहतो. किती लोकांना माहिती असेल की तो जगभरातल्या चांगल्या भाषेचे चांगले ग्रंथ मराठीमध्ये वर्षाला 2 किंवा 3 आणतो. याला कोणी अनुदान दिलं का? अनुदान सोडा, अवधूतचं नाव माहिती असणारी माणसं सुद्धा रत्नागिरीत सापडणार नाही. कोण अवधूत डोंगरे? जो मराठीतला उत्तम कादंबरीकार आहे, उत्तम अनुवादक आहे, ज्याच्या अनुवादाची अनेक पुस्तकं आलेली आहेत, त्याला कुणी अर्थसहाय्य केलं का? आपला विचार बदलण्याची गरज आहे. खरोखरच जर आपल्याला मराठी ज्ञानभाषा करायची असेल तर लेखकानं काय केलं पाहिजे? लेखक हा समाजाचा आवाज असतो, लेखक हा शोषिताचा आवाज असतो, लेखक हा सत्तेचा हुजरा अथवा दलाल नसतो, अजिबात नसतो. लेखक पण ही मिळवण्याची गोष्ट नाही, ती जबाबदारी आहे.
तुम्ही जगलं इतकं समरसून पाहिजे आणि आपली भूमिका नीट निभावली पाहिजे की तुम्हाला सत्तेला प्रश्न विचारताच आले पाहिजेत. कारण लेखक हा नेहमी विरोधी पक्ष नेता असतो असं मानलं पाहिजे. भ्रष्टाचार करून चांगली कादंबरी लिहिता येत नाही. कुठल्याही सत्तेच्या जोड्यांची रांग उचलून कुणालाही कविता लिहिता येत नाही. त्यासाठी जगणं कोणाला लावावं लागतं, आपलं आयुष्य पिळवटून टाकावं लागतं आणि खरं बोलण्याचं धाडस दाखवावं लागतं. व्यवस्था अंगावर घेण्याची ताकद लेखकात असली पाहिजे. भले काय होईल, आणि ती ताकद यायची असेल तर जुनी गोष्ट एक आठवा की एक राजा जंगलातून फिरताना त्याला एक ऋषी दिसला आणि तो मातीच्या झाकणीतून कण्या पित होता. राजाला आश्चर्य वाटलं की आपल्या संपूर्ण संस्थानामध्ये एवढी श्रीमंती आहे, लोक एवढे सुखी आहेत आणि हा एका मातीच्या झाकणीतून कण्या काय पितो. राजा त्यांच्या जवळ जातो आणि त्या ऋषीला म्हणतो की तू कण्या का पितो, तुला पंचपक्वान्न पाठवून देतो. ऋषी म्हणतो की पंचपक्वान तुझी जर मी स्पर्श केली तर तुझे उपकार माझ्यावर आले, तुझ्यावर टीका करण्याचा अधिकार गेला. तुझ्यावर जर मला टीका करायची असेल, तुझे दोष दाखवायचे असतील तर मला कण्यास पिल्या पाहिजेत. हा लेखकाचा बाणा असला पाहिजे. म्हणजे लिहिणं ही तारेवरून चालण्यासारखी, तलवारीवरून चालण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे गेला तर तो समाजाला जागवू शकतो, पडला तर त्याची मान सुद्धा जाण्याची शक्यता आहे. एवढी हिम्मत लेखकाला जमवावी लागते आणि ती जमवताना अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो, सोडाव्या लागतात. तडजोडीनं लेखक नाही होत आहे. त्याला सतत व्यवस्थेतल्या त्रुटीवर बोट ठेवलं पाहिजे. उगाच म्हणत नव्हता प्लेटो की सगळ्या कवींना एका बोटीत भरा आणि समुद्रात बुडवून टाका. त्याला माहिती होतं की एक कवी जरी शिल्लक राहिला तर तो राजसत्ता उलटवून टाकू शकतो. कवीच्या शब्दात ही ताकद असते. आपण प्रत्येक जण इतके निर्भीड वागू शकणार नाही असं नाही, पण प्रयत्न तर करायला पाहिजे. विनोबा भावेंची एक चांगली गोष्ट आहे. विनोबा नेहमी सांगायचे की एक दिवशी राजानं दवंडी पिटली की प्रत्येक जण एक एक पेला दूध गावाच्या मध्यभागी असणाऱ्या हौदामध्ये होता. प्रत्येकानं गावात असा विचार केला की शेजारी दूध टाकणारच आहे, आपण पाणी टाकूया. अख्खं गाव पाण्यानं तो हौद भरतो, पण एक माणूस असा निघतो की जो आपला पेला दुधानं भरून आणतो आणि त्या हौदात टाकतो. त्याच्यात एक पेल्यानं काय केलं, त्या अख्ख्या पाण्याचा रंग बदलला. एक चांगला लिहिणारा या व्यवस्थेला जाग करू शकतो, या संपूर्ण व्यवस्थेचं रूप बदलू शकतो. मी एकट्यानं का करायचं हा प्रश्न कधीच येऊ देऊ नका, कारण आपण धोक्याच्या कडेवर उभे आहोत. कडेलोट्याची शक्यता आहे. कोकणाचं पर्यावरण धोक्यात आहे, मी सांगायची गरज नाही. इथल्या सगळ्या किनारपट्ट्या विकल्या गेलेल्या आहेत. इथल्या जमिनीवर अनेकांनी कब्जे केलेले आहेत. इथल्या झाडांची रातोरात कत्तल होणार आहे. इतकी झाडं गेली, इथले डोंगर गेले, काय राहिले कोकणात?
जसं पर्यावरण तशी अमाप ऊर्जेची नासाडी, तसं खोटेपणाची वाढ. आणि माणसं खरं बोलायलाच तयार नाही. म्हणजे आता दोन लोकांच्या पद्धती आहेत. एक, तुमच्यात उपद्रव क्षमता किती आहे यावर तुमचं महत्व अवलंबून आहे. म्हणजे गल्लीत दादागिरी करणाऱ्याला आपण पहिला नमस्कार करतो, कारण कशाला अंगावर घ्या, एक नमस्कार केला बाद झाला. पण आपल्या एका नमस्कारानं त्याची ताकद आपण वाढवतो आणि या समाजाला पूर्ण खलास करतो. तुमची उपद्रव क्षमता संपवण्याची भीष्म प्रतिज्ञा असते. उपद्रव करणाऱ्याला किमान विचारायचं तरी धाडस दाखवूया की नाही बाबा, तुझी दादागिरी मी नाही सहन करणार. आणि उपयोगिता म्हणजे तुम्ही कुणाला नमस्कार करता, ज्याचा उपयोग आहे त्याला. ज्ञानी माणसाला नमस्कार करण्याचे दिवस गेले. ते बिचारे कुठल्या कोपऱ्यात बसलेले आहेत हे सुद्धा कळायला तयार नाही. अशा एका विचित्र परिस्थितीमध्ये आपण आलेलो आहोत. आपल्या पोरांना देशोधडीला लावलेला आहे. हे लावायचं काही बाकी नाही. कुठलीही नोकरी 60-70 लाखापासून 25 लाखापर्यंत पैसे लाच म्हणून दिल्याशिवाय मिळत नाही. आमची घाटावरची पोरं कोकणात शिक्षक व्हायला यायची, फुकट नोकऱ्या मिळायच्या. आज साधा प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक व्हायचं तर 25 लाख. आता तो 25 लाख भरलेला शिक्षक काय पोरांना नैतिकता शिकवणार? आपण कडेलोटाच्या काठावर आलेलो. अशा वेळी आपण हे मान्य करूया की संमेलन भरून मराठी ज्ञानभाषा होणार नाही, ती वाचणार नाही. ती वाचवायची असेल तर प्रत्येकानं काही ना काही करण्याची हिंमत बांधली पाहिजे. मी किमान माझा संपूर्ण व्यवहार मराठीतून दिवसभर करणं, माझ्या मुलाला उत्तम मराठी लिहिता वाचता येईल यासाठी प्रयत्न करणं. एक भाषा मरते तेव्हा एक संस्कृती मरते. ही भाषा टिकवायची असेल तर नाना पाटील एक गोष्ट सांगायची. ते काय सांगायचे की जंगलात अशी बातमी पसरली की सगळी झाडं तोडण्यासाठी लोक येत आहेत. झाडं भयभीत झाली आणि ती मोठ्या वडाच्या झाडाजवळ आली आणि म्हणाली की जंगल तोडण्यासाठी एवढे एवढे लोक येत आहेत. वडाचं झाड शांत झालं. त्या सगळ्यांचं म्हणणं ऐकून एवढंच म्हणालं की ते हजारोच्या नाही लाखोच्या संख्येने येऊ द्या, फक्त तुम्ही त्यांच्या कुऱ्हाडीचे दांडे होऊ नका. मित्रांनो, मराठीला काहीही होणार नाही, पण मारणाऱ्यांच्या हाताचे दांडे होऊ नका. फार शांतपणे तुम्ही ऐकलात, मनापासून धन्यवाद. हे छापील भाषेत तुम्हाला वाचायला मिळेल. थांबतो. नमस्कार.